जगन्नाथ काकांना फोन लाव, ते काळच येत असतील. हा. हॅलो. हॅलो हॅलो काका. हॅलो अरे ओरडतोयस कशाला बबलू? मला ऐकू येतंय. हॅलो काका. हॅलो अरे येतंय बाबा ऐकू. हॅलो काका. काका 1 मिनिट. हा ए बबलू, आता कानाला लाव आणि बोल. काका आवाज येतोय? हो अरे येतंय ना, किती वेळा सांगू? हा बरं काय झालं? मुलं सापडली का? काय मुलांची खबर बात? सापडत असती. थोडी चुकामुक झाली बघा. काका तुमचा अंदाज बरोबर आहे. दोघं पण पंढरपूरला निघाले. अरे मुलांचा फोन आला होता एका भल्या माणसाच्या फोनवरनं. ती अगदी सुखरूप आहेत आणि ते आपला सारंग बरा व्हावा म्हणून त्या दोघांनी व्रत केलंय. ते पूर्ण करण्यासाठी ते तिथे गेलेत. पण आहे एक चांगला माणूस त्यांच्या सोबत आहे, भला माणूस. हा भला माणूस आहे. मग मग तुम्ही मला कशाला फोन करायला सांगितला? हा? ही चांगली बातमी तुम्ही मला सांगायला पाहिजे होती ना. काय बबलू काय होतंय? सॉरी सॉरी फ्रस्ट्रेशन सॉरी. कसलं? ते व्यंकटेश बाबूजींची गाडी आहे ना, गाडी नाही हत्ती आहे, तो बंद पडलाय ना. ते डगलून डगलून हात दुखायला लागले, श्वास घ्यायला होत नाहीये. आता तर शब्द बबलू, हा रेपिटेशन. हा ते फ्रस्ट्रेशन आहे. मग आता कुठे आहात तुम्ही? रस्त्यावर. जोक करतो. तुम्ही माझा अंत बघताय का? गाडी बंद पडणार तर रस्त्यावर देणार ना. बरं म्हणजे मला आता असं वाटतं की तुम्ही काही आज पंढरपूरला पोहोचू शकत नाही. सांगताय की कळ काढताय? म्हणजे अहो रस्त्यावर आहे, इथे आजूबाजूला जंगल आहे, खायला नाही पियाला नाही. हा आणि तुम्ही आमची कळ काढताय. बरोबर ऐक मग आधी एक काम करा. आधी कशी बशी ती गाडी गॅरेज पर्यंत न्या, त्या जंगलातनं बाहेर पडा, ती गाडी रिपेअर करून घ्या. हा, हा. गाडी रिपेअर झाली की आधी पंढरपूरला जा, मुलांना व्यवस्थित घरी घेऊन या, कळतंय का? आणि हो, गाडी जोपर्यंत रिपेअर होतीये तोपर्यंत आजूबाजूला एखादं छोटं हॉटेल किंवा ढाबा असेल तर खाऊनही घ्या. खातो आणि फोन ठेवतो. ठेव. हे तुमच्या जगानं जे आहे ना, कळीचा नारद मुनी आहे. असू दे रे, वय झालं असतं त्यांचं. चला वय झाले मला. महाराज अक्का